बोगस मतदार पकडले। मतदानाला सुरुवात होताच धक्कादायक प्रकार उघड। बुलढाणा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आज 2 डिसेंबर रोजी सकाळी 7 वाजता मतदानास सुरुवात झाली। मतदानाला अवघे 1.5 तासही पूर्ण झाले नसताना बोगस मतदानाचा प्रकार समोर आला आहे। प्रभाग क्रमांक 15च्या गांधी प्राथमिक शाळा मैदान केंद्रावर हा प्रकार उघड झाला। वैभव देशमुख या मतदाराच्या नावावर कोथळी तालुका मोताळा येथील एका व्यक्तीने मतदान केल्याचे उघडकीस आले। मतदान केल्यानंतर ही व्यक्ती पकडली गेली असून त्याच्यासोबत आणखी एक व्यक्ती देखील असल्याची माहिती मिळते। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार कोथळी व इब्राहिमपूर येथून अनेक जणांना बोगस मतदानासाठी आणण्यात आले असल्याची चर्चा आहे। हे लोक कोणत्या पक्षाकडून आणले गेले याबाबत स्पष्ट माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही। दरम्यान घाटाखालून 2 गाड्यांमधून बोगस मतदार आणले गेल्याची माहिती मिळाली आहे। या गंभीर घटनेची पोलिसांनी तातडीने दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी काँग्रेस, भाजप तसेच इतर पक्षांनी केली आहे। लोकशाहीची थट्टा चालवणाऱ्यांना गाव हाणून पाडा असा निर्धार जागृत व सुज्ञ मतदारांनी केल्यामुळेच हा प्रकार उघडकीस आला असे नागरिकांनी सांगितले आहे। कोण होतं? नाव घ्या पटापट। अरे कोण सांगितलं? हा, गणेश हरामकर कोणत्या पक्षाचा आहे तो? अरे असं कसं? किती जण आले तुम्ही? आम्ही दोघंच होतो। आणखीन किती जण गावातून आले? किती गाड्या आल्या? नाही याच्या गाडीचा नंबर काढले। गाडी नंबर काय? आणली आम्हाला आणलं त्याच्या गाडी। काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? काय सांगून आणलं? कोणाला देणं आहे? काही असं सांगितलं नाही, फक्त देणं आहे।